हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू केमट्रिक फॅमिली. आपण म्हटलं होतं की आपल्याला सुरुवात काय करायची आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि त्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे 11वीचं आहे बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री ते आपण 41 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं. त्याच्यानंतर थोडक्यात मी हायड्रोकार्बन बद्दल सांगतो जो पार्ट आपल्याला लागणार आहे. ओके, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा ऍक्च्युली याची पॅरेंट म्हणजे मूळ पॅरेंट फॅमिली काय आहे ती हायड्रोकार्बन आहे. हायड्रोकार्बन म्हणजे काय ते बघा. हायड्रोकार्बन मध्ये काय असतं, हायड्रोजन आणि कार्बन. मग कुठले कुठले मेनली कंपाऊंड असणार आहे, एक म्हणजे असणार आहे अल्केन, जे की तुम्हाला माहिती आहे. अल्केन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा CH4 घ्या, CH3 घ्या, बरोबर की. हा काय झाला तुमचा अल्केन झाला. आता यातले दोन हायड्रोजन मी काढून टाकले, डबल बॉन्ड केला तर काय येईल, अल्कीन. बरोबर ना. मग मी इथे लिहितो CH2 डबल बॉन्ड CH2. हे तर सगळ्यांना माहिती असेल ना, अल्केन अल्कीन. त्याच्यानंतर काय अल्काइन्स हे हायड्रोकार्बनच आहे. याच्यामध्ये आता ट्रिपल बॉन्ड, दोन हायड्रोजन काढून टाकून काय करूया आपण, CH ट्रिपल बॉन्ड CH. हा काय तुमचा ऍसिटिलीन. त्याच्यानंतर काय करूया, अरिन्स किंवा एरोमॅटिक्स कंपाऊंड म्हणूया. एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये पण काय तुमचा हायड्रोकार्बनच आहे ना. हा पण मी तुम्हाला नीट सांगणार आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना ते कळत नाही. बघा, हा पण एरोमॅटिक रिंग आहे, याच्यात पण कार्बन 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 आणि हायड्रोजन आहे. फक्त मी एरोमॅटिक रिंग परत एकदा नीट काढून दाखवतो, कारण ती आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. तर हायड्रोकार्बन मध्ये तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे की हा अल्केन आहे, हा अल्कीन आहे, हा अल्काइन्स आहे आणि एरोमॅटिक रिंग आहे. लिहून घ्या समजा नसेल माहिती तर. आता बघा काय करायचंय आपल्याला, फक्त एरोमॅटिकचं एकदा स्ट्रक्चर दाखवतो. बघा हा कसा आहे, हाच मी सिंपल इथे दाखवतो. एक कार्बन घेतला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, बरोबर. ते सिंगल बॉन्डने मी काय केले, जॉईन केले. पटकन समजून घ्या. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. मात्र इथे किती, 2 आहे ना. मग 2 आपण हायड्रोजन लावूया. इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इकडे पण 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 हायड्रोजन, इकडे पण. आता मला सांगा, हा सायक्लोहेक्सेन तयार झाला ना. कार्बनची व्हॅलेन्सी 4 सॅटिस्फाय झाली. आता काय करायचं आपल्याला, डबल बॉन्ड आणायचं ना. तर आता मी इथे डबल बॉन्ड ठेवतो, इथे इथे इथे. आता कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली, 5. 1 2 3 4 5. मग मी आता एक एक हायड्रोजन काढून टाकतो. मग हा हायड्रोजन गेला, हा हायड्रोजन गेला, हा हायड्रोजन गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, बरोबर झाली का कार्बनची व्हॅलेन्सी 4. 1 2 3 4. तोच कंपाऊंड तुमचा काय, एरोमॅटिक रिंग. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट द हायड्रोकार्बन फॅमिली. त्याच्यामध्ये काय असणार, फक्त हा जो काही हायड्रोजन आहे ना, हायड्रोजन तो आपण रिप्लेस करणार आहे. मग कशाने करणार आहे, हॅलोजन कंपाऊंड आहे. मग हॅलोजन कंपाऊंड कोणकोणते असतात, हॅलोजन कंपाऊंडला आपण एक्स म्हणतो. ओके, आणि एक्स मध्ये काय असतं, फिर, कल, बाहर, आई, आत्मा. आता ऍस्टॅटिन नाही घेत आपण, फक्त काय घेतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बरोबर. मग आता खोडूया बाकीचं, हे कळलं ना तुम्हाला. आता याच्यामधलं बघा, तुम्हाला काय करायचंय, क्लासिफिकेशन बघायचंय कसलं आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इतकं सिंपल आहे. पहिलं बघा काय, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटन वरनं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं. किती सोपं आहे बघा. आता अल्केन आहे ना, अल्केन मध्ये काय CH4 आहे किंवा CH3 आहे. याच्यामधलं एक हायड्रोजन काढून टाकायचं, तिथे काय करायचं, एक Cl टाकायचा. काय झालं, हॅलो अल्केन झालं. अल्किन्स आहे, अल्किन मध्ये CH2 डबल बॉन्ड CH2, एक हायड्रोजन काढला आणि काय लावला, Cl, काय झालं, हॅलो अल्किन्स. अल्काइन्स मध्ये काय, CH ट्रिपल बॉन्ड CH आहे, एक हायड्रोजन काढला, Cl लावला, काय झालं, हॅलो अल्काइन्स. आणि एरोमॅटिक रिंग मध्ये काय केलं, एरोमॅटिक रिंगचा हायड्रोजन काढला आणि तिथे Cl लावला, काय झालं तुमचं, एरोमॅटिक रिंग, बरोबर की नाही. सिंपल परत उदाहरण दाखवतो. फक्त एक्स म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे लक्षात ठेवायचं. हे सिंपल उदाहरण. आपण बघतोय आता क्लासिफिकेशन. ऍक्च्युली हा टास्क होता तुम्हाला. क्लासिफिकेशन कशावर बघायचं आपल्याला, कार्बन स्केलेटन. म्हणजे आता मी काय घेतलं, CH3 CH2H, किंवा काहींचा गोंधळ होईल म्हणून मी परत लिहितो, C हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, C हायड्रोजन हायड्रोजन. सांगा मला, इथेनच आहे ना, CH3 बरोबर. यातला एक हायड्रोजन काढून टाकतो, इथे मी काय लिहितो, Cl. काय झाला, हा हॅलो, हॅलो म्हणजे हा कंपाऊंड हॅलो. आणि काय आहे पुढे, हा अल्केन ग्रुप आहे ना, म्हणून मी लिहिला अल्केन. समजलं. आपण क्लासिफिकेशन बघतोय ते कशावर डिपेंड आहे, कार्बन स्केलेटनवर. म्हणजे कार्बनचं स्केलेटन कोणतं वापरलं. आता इथे समजा डबल बॉन्ड असतं तर काय लिहिलं असतं आपण, CH2 डबल बॉन्ड CH2 लिहिलं असतं ना. एक हायड्रोजन काढून टाकतो, त्याच्याऐवजी मी Cl टाकतो. याला काय म्हणाल तुम्ही, हॅलो अल्कीन. समजते ना. ओके, आता हॅलो अल्कीन झालं. त्याच पद्धतीने आता मी CH ट्रिपल बॉन्ड CH, म्हणजे हा काय झाला तुमचा अल्काइन झाला ना.
हा हायड्रोजन काढून टाकतो, इथे मी Cl लावतो. याला काय म्हणाल तुम्ही? हॅलो अल्काईन. आलं? सेम आहे, फक्त बेन्झीन रिंग घेऊया आपण. बेन्झीन रिंग घेतली, बरोबर ना? तुम्हाला माहिती इथे हायड्रोजन 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 सगळीकडे हायड्रोजन आहे. एक हायड्रोजन जो होता ना हा काढला, तिथे मी Cl लावला. तुम्ही फ्लोरीन लावा, क्लोरीन लावा, ब्रोमीन लावा, झालं. हा काय आला तुमचा? हॅलो अरीन. आला का? हॅलो अरीन. समजलं? ते पहिलं क्लासिफिकेशन आहे, म्हणजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता इकडे बघा, इथे काय दिसतंय का तुम्हाला? मी ते कंपाऊंड दिलाय, हा अल्डिहाइड आहे की नाही हे फक्त तुम्हाला ओळखायचं. हा झाला. ओके, हा एक टास्क आहे सिंपल, फक्त ऑब्झर्व करा, लगेच उत्तर येईल असं नाही. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. लिहिल्याशिवाय तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपं जाणार नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज लाईक अ रायडिंग अ बाईक. तुम्ही जेव्हा सायकल चालवता तेव्हा लगेच सायकल येते का? नाही, हळूहळू प्रॅक्टिस होते. पण एकदा प्रॅक्टिस झाली, तुम्ही 20 वर्षानंतर जर सायकल चालवायची म्हटली तरी चालू शकता. का? कारण तुम्हाला ती प्रॅक्टिस होऊन जाते. सेम. तर आपण क्लासिफिकेशन पाहिलं बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. ओके, आता आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. आता काय क्लासिफिकेशन बघायचंय आपल्याला कशाचंच? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काही ना कन्फ्युज असेल, सर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह म्हणजे हॅलोजनचा कंपाऊंड, ज्या कंपाऊंड मध्ये क्लोरीन फ्लोरीन ब्रोमीन आयोडीन लागले तो. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हॅलोजन ॲटम्स म्हणजे बघा, समजा मी रिंगचंच उदाहरण देतो. समजा इथे मी एक Cl लावला, याला काय म्हणणार मी? मोनो अरिन्स किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा मोनो झाला ना, एकच झाला. याचे मी 2 लावतो. चला, Cl किती झालं? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याचे इथे मी 3 लावतो. किती झालं? Cl. याला काय म्हणणार तुम्ही? ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इथे काय म्हणणार? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बरोबर. त्याच पद्धतीने इथे बघा काय झालंय हो, CF2Cl2. मी काय लिहू का? कार्बन. इथे फ्लोरीन लिहिला, इकडे फ्लोरीन लिहिला, कार्बनलाच. इकडे क्लोरीन लिहिला, इकडे क्लोरीन लिहिला. 1 2 3 4. बापरे. वी कॅन से टेट्रा म्हणजे 4 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणू शकतो की नाही? इतकं सिंपल आहे. फक्त किती हॅलोजन टाकलेत? मात्र आपल्या सिलेबसला फक्त मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पर्यंतच आपण आहोत. म्हणजे ॲलिफॅटिक असू शकतं, ॲरोमॅटिक असू शकतं. ॲलिफॅटिक म्हणजे फक्त लिनियर चेन, त्याच्यामध्ये कुठलीही प्रकारची सायकल नाही. आणि ॲरोमॅटिक रिंग मध्ये एक ॲरोमॅटिक रिंग असेल किंवा सायक्लिक रिंग पण आपण कन्सिडर करणार आहोत. पण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पर्यंत आपल्याला थांबायचं. बरं, मग मोनो हॅलोजनचे काय काय प्रकार आहेत आपण ते आपण लगेच बघूया याच्यामध्ये, क्लासिफिकेशन मध्येच. इथपर्यंत झालंय. म्हणजे मोनो डाय ट्राय तुम्हाला कळलंय. आता बघा, अजून क्लासिफिकेशनच चाललंय आपलं. ओके, आता बघा, तुम्ही सांगा, आपल्याला एक पहिलं बघायचं की क्लासिफिकेशन मध्येच अल्किल हलाइड. ओके, आता जसं हॅलोजन आपण म्हटलं ना, हॅलोजनला हलाइड पण म्हणतात. हे दिसतंय का? HL हलाइड पण म्हणतात. मग अल्किल म्हटल्यानंतर समजायचं R ग्रुप आहे आणि पुढे लिहायचा X. हलाइड म्हणजे X. आता बघा, मी काय करतोय? CH3 घेतोय, त्याला X लावतोय. बरोबर. म्हणजे X च्या वेळी तुम्ही लिहा फ्लोरीन लिहा, क्लोरीन लिहा. सिंपल झालं ना? मिथिल फ्लोराइड. त्याच पद्धतीने मी काय करतोय आता? CH3 CH2 Cl टाकतोय. आता बघा, हा कार्बन कोणता आहे रे? sp3 कार्बन आहे. हा कार्बनला हा कार्बन अटॅच आहे, म्हणजे ह्या कार्बनला हा कार्बन अटॅच, म्हणजे इट इज अ प्रायमरी. हा प्रायमरी कार्बन झाला तुमचा. बरोबर. मग हा तुमचा प्रायमरी हलाइड तयार झाला. बरोबर. त्याच्यावेळी समजा मी CH3 CH Cl आणि इकडे CH3 लिहितो. ओके, ह्या कार्बनला 2 कार्बन अटॅच आहे ना, हा एक आणि हा एक, म्हणजे हा काय झाला? सेकंडरी. म्हणजे हा सेकंडरी हलाइड झाला, हा प्रायमरी हलाइड झाला. आता मी काय करतोय? अजून एक पुढचा घेतोय. खाली तुम्हाला दिसणार नाही म्हणून वरती लिहावं लागेल मला इथे. बघा, अजून एक प्रकार CH3 CH3 Cl CH3. बघा, ह्या कार्बन म्हणजे ह्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे आणि हा कार्बन किती जणांना अटॅच आहे? 1 2 3. त्याच्यामुळे याला काय म्हणणार आपण? टर्शरी हलाइड. हे तुम्ही असं म्हणू शकता, टर्शरी अल्किल हलाइड. कळलं का? म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आपण अल्किल हलाइड पाहिला. अल्किल हलाइड मध्ये प्रायमरी अल्किल हलाइड असू शकतो, सेकंडरी असू शकतो, टर्शरी असू शकतो. बरोबर. आता पुढचा एक प्रकार बघतोय, पॉज करून तुम्ही लिहायचंय. पहिला अल्किल हलाइड झालं. दुसरं बघा, दुसरा ॲलिलिक हलाइड. ॲलिलिक हलाइड खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. हा
शक्यतो तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा माहिती पाहिजे. ॲलिलिक हॅलाइड मध्ये काय करायचं, CH2 घ्यायचा, डबल बॉन्ड CH, पुढे एक CH3 टाकायचा आणि सॉरी CH2 टाकायचा आणि पुढे Cl टाकायचा. व्हॅलेन्सी पाहून घ्या 2 3 4. ओके, तर हा Cl जो आहे आपला मेन हॅलाइड आहे ना, Cl कशाला अटॅच आहे, CH3 ला. हा कुठला आहे, sp3. आणि हा sp3 कार्बन कोणाला अटॅच आहे, डबल बॉन्डला. कळलं का? जिथे अशी कंडिशन असेल की तुमचा हॅलोजन sp3 कार्बनला अटॅच असेल आणि sp3 तुमचा जर डबल बॉन्डला अटॅच असेल तर याला काय म्हणायचं सिस्टीमला, ॲलिलिक हॅलाइड. याच्या अपोजिट विनिलिक हॅलाइड. विनिलिक हॅलाइड स्पेलिंग डज नॉट मॅटर, तुम्हाला कन्सेप्ट कळते का ते बघा. आता इथे काय करतोय मी, sp3 हायड्रोजन आहे ना काढून टाकतोय, याच्या वेळी काय घेतोय, CH2 डबल बॉन्ड CHCl. काय झालं आता, हा याची व्हॅलेन्सी पण पाहून घ्या. हा कार्बन काय झाला, sp2 हायब्रिडाइज झाला, बरोबर का. हा sp3 होता, हा sp2 हायब्रिडाइज झाला. म्हणजे डायरेक्टली समजा तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह sp2 कार्बनला विच इज डबल बॉन्डला अटॅच असेल त्याला काय म्हणणार तुम्ही, विनिलिक हॅलाइड. जमेल? अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो विनिलिक हॅलाइडचं, तुम्ही सांगायचंय बरोबर आहे की नाही. आता समजा मी असं टाकलं, सायक्लोहेक्झेन घेतलाय, याच्यामध्ये डबल बॉन्ड केलाय, मग हा सायक्लोहेक्झिन झाला. सायक्लोहेक्झिन दिसतंय ना, कार्बन 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 डबल बॉन्ड कार्बन. ओके, ह्या डबल बॉन्डला मी ते Cl लावलाय. कळलं का? मग Cl कोणाला डायरेक्ट अटॅच झाला, इथे कार्बनच आहे ना, तो कुठला आहे, sp2 कार्बन आहे. हा कार्बन कुठला आहे, sp2 कार्बन आहे. म्हणजे हा काय झाला, तुमचा विनिलिक हॅलाइड झाला. समजतंय? इतकं सिंपल आहे. म्हणजे दोन प्रकार झाले, त्याच्या आधी अल्किल हॅलाइडचा एक प्रकार झाला. अजून एक प्रकार आहे, तो अतिशय सोपा आहे. जसं ॲलिलिक हॅलाइड आहे ना, त्याच्या वेळी समजा मी आता काय करतो, बेन्झिन रिंग घेतो. ओके, इथे सगळं डबल बॉन्ड केला, इकडे मी इथे घेतो CH2 आणि याला मी Cl लावतो. काय आलं, हा कुठला आहे, sp3 आहे ना, आणि इथे डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड आहे. मग तुम्ही म्हणाल बाई इथे ॲलिलिक हॅलाइड आहे, बरोबर आहे ॲलिलिक हॅलाइड आहे, पण आता हा बेन्झिन रिंग आहे ना, त्याच्यामुळे मी याला म्हणतो बेन्झिलिक हॅलाइड. बेन्झिलिक हॅलाइड चालेल का? चालेल ना, याला बेन्झिलिक हॅलाइड म्हणलं. मग तुम्हाला अल्किल हॅलाइड कळलं, ॲलिलिक हॅलाइड कळलं, विनिलिक हॅलाइड कळलं, बेन्झिलिक हॅलाइड कळलं. फक्त एका पेजवर बाजूला लिहून घ्यायचंय, जास्त काही त्याच्यात मेहनत घ्यायची नाही, कारण हे वारंवार आपल्याकडे येणार आहे. पुढे बघा, आता एक हॅलो अल्काइन्स बघूया. तर त्या पार्ट नुसारच येतं. जसं समजा CH ट्रिपल बॉन्ड CH घेतलंय आणि मी पुढे Cl लावलंय, मग हा तुमचा काय झालंय, हॅलो अल्काइन्स. ओके, हे आता हे प्रकार झालेत आपले. त्याच्यानंतर काय झालं, हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्स मध्ये पण काय येतं, तुम्ही बेन्झिन रिंग घेतलंय आणि डायरेक्ट अटॅच केलंय Cl ला. हा कुठला आहे, sp2 आहे ना, डबल बॉन्ड आहे म्हणजे sp2 आहे. हा काय झाला, हॅलो अरिन्स. ओके, हा हॅलो अरिन्स. आता हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती की sp2 कार्बन आहे. फक्त एक महत्वाचं म्हणजे हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स मध्ये हा कार्बन बघा, कार्बन कुठला हायब्रिडाइज आहे, sp हायब्रिडाइज. कळलं का? हा Cl त्याला अटॅच आहे कार्बनला. आता बरेच नवीन विद्यार्थी असेल सर, ते म्हणजे सर काय sp म्हणजे काय, sp2 म्हणजे काय, sp3 म्हणजे काय. तर इट्स नथिंग बट हायब्रिडायझेशन. त्यासाठी 11वीचा जर चॅप्टर तुम्हाला हायब्रिडायझेशन वाचता आला तर वाचा. तर सिंपल ट्रिक सांगतो. जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याला डायरेक्ट म्हणायचं sp3. जर डबल बॉन्ड तुमच्या याच्यामध्ये असेल कार्बनच्या जवळ तर म्हणायचं sp2. आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर आता म्हणायचं sp. तर म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्हाला कळतं की ॲलिलिक समजा तुम्हाला सिस्टीम दिली, ॲलिलिक मध्ये डबल बॉन्ड आहे ना, मग कार्बन अटॅच कुठला आहे तो, sp2. आता याच्या अल्काइल आहे ना, हॅलो अल्काइन्स डेरिव्हेटिव्ह, हा कुठला आहे, sp. किती सिंपल आहे. ओके, तर मग ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजे आता ब्रीफ तुम्हाला सांगतो काय केलं आज आपण काय केलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये हायड्रोकार्बन्स कोणकोणते ते शिकून घेतले. हायड्रोकार्बन समजल्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघितलं कसलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. मग ते कशावर आहे, कार्बन स्केलेटनवर. म्हणजे अल्केन आहे, अल्किन आहे, अल्काइन्स आहे का एरोमॅटिक रिंग आहे त्याच्यावर. आणि त्याच्यातला हायड्रोजन काढून आपण काय लावतो तिथे, Cl लावतोय. दुसरा प्रकार बघितला की क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन्स. समजा एक हॅलोजन लागलाय म्हणजे एक Cl लागलाय का 2 लागले का 3 लागले का 4 लागले, म्हणजे मोनो डाय ट्राय टेट्रा. पण शक्यतो आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला मोनो डेरिव्हेटिव्ह बघायचे. मग त्याचे आपण काही प्रकार बघितले. त्याच्यामध्ये ॲलिलिक हॅलाइड महत्वाचा आहे, विनिलिक हॅलाइड महत्वाचा आहे, बेन्झिलिक हॅलाइड महत्वाचं आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला हे सांगायचं याचं नाव काय. ओके, हा ॲलिलिक आहे, बेन्झिलिक आहे का विनिलिक आहे, हे फक्त तुम्ही मला ह्या कंपाऊंड बद्दलचं तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं. ओके, सो वी स्टॉप ॲट दिस स्टेज.
पुढचा पार्ट आपण नॉमेनक्लेचर आययुपीएससी नेम ते घेऊ पटकन ब्रीफ मध्ये. नंतर प्रिपरेशन मेथड लवकर सुरू करायची आहे. आणि जसं मी प्रॉमिस केले तसं 7 दिवसाच्या आत आपला हा चॅप्टर संपणार आहे, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त पुढे प्रॅक्टिस करू शकाल. सो थँक्यू अँड स्टे मोटिवेटेड. थँक्यू.